सांगलीतील नवीन भाजी मंडईतील कट्टा वाटप प्रक्रिया संपन्न. पारदर्शक लॉटरी पद्धतीने आतील व बाहेरील कट्ट्यांचे झाले वाटप. महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा. शेकडो अर्जातून लकी ड्रॉद्वारे कट्ट्यांची निवड. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील सांगली येथील वॉर्ड क्रमांक 17 सर्वे क्रमांक 71/1, 71/2, 71/3 मधील नवनिर्मित भाजी मंडई इमारतीमधील आतील आणि बाहेरील कट्टे भाडे तत्वावर देण्याच्या प्रक्रियेअंतर्गत 25 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता महापालिकेच्या मुख्यालयातील कैलासवासी वसंतदादा पाटील सभागृहात अत्यंत पारदर्शक पद्धतीने लॉटरी लकी ड्रॉ सोहळा. शेकडो अर्जातून लकी ड्रॉद्वारे कट्ट्यांची निवड झाली. महानगरपालिकेचे आयुक्त संजिता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महत्त्वपूर्ण सोहळ्यास स्थायी समितीचे सभापती अतुल माने, गट नेते मैनुद्दीन बागवान, सदस्य दिग्विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त पराग कोडगुले, अधीक्षक प्रमोद राजपूत यांच्यासह मालमत्ता विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद तसेच कट्ट्यांसाठी अर्ज केलेले बहुसंख्य इच्छुक व्यावसायिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी लहान विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या उचलून लकी ड्रॉ कट्टे वाटप करण्याची अभिनव पद्धत राबवण्यात आली. उपस्थितांसमक्ष पार पडलेल्या या सोडतीमुळे सर्व प्रक्रिया अत्यंत निकोप आणि विनाअडथळा पार पडली. कट्टा मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना महानगरपालिकेच्या नियमानुसार 1 वर्षाचे आगाऊ भाडे तसेच करारपत्रापूर्वी 5,000 अनामत रक्कम संबंधित विभागाकडे भरणा करावी लागणार आहे. कट्टा वाटपाबाबतचे सर्व अधिकार महानगरपालिकेने राखून ठेवले असून या यशस्वी आयोजनाबद्दल शहरभरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.